काय दिवस दुसरा माझा आणि यांचा चौथा. तर साईमाई सकाळ दिवस चौथा सुरू झालेला आहे. आता जस्ट उठलो तर तुम्ही बघताय सर्वांची हालत कशी आहे. उठल्या सकाळी 4 वाजलेत. आमचा भावेश दादा पण आला, जॉईन झाला आहे. त्याचा पण दिवस दुसरा साईमाई सकाळ. हे सर्व आता तयारी करतात निघायची. प्रसाद दादा, आमची पालखी अजून निघाली नाही. पालखी आता निघेल 5 मिनिटामध्ये. आता जाऊन वडापावची सोय करायची पोरांसाठी. अरे एक नंबर, वडापाव आहेत आज वडापावची सोय आहे. वा 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 वा, थँक्यू पॉली दादा. गुड मॉर्निंग. झाली का तुझी सकाळ सार्थक? झाली ना सकाळ. सकाळ दिवस चौथा. ओम साई. श्री साईनाथ. साईचरण पाहिजे. साईमाई सकाळ दिवस चौथा. साईनाथ महाराज की जय. आमचा दुसरा. तर आम्ही आता वाजले किती माहिती आहे? 7 वाजले. 5:30 वाजल्यापासून कंटिन्यू 1.5 तास चाललो आहे मस्त. आता सनराईज झालं आहे आणि आज खूप अंतर पार केलं आम्ही. जवळ 4 ते 5 किलोमीटर आम्ही सकाळी चाललो आहे 1.5 तासामध्ये. कारण की नॉनस्टॉप चाललो आहे, फास्ट एकदम. तर जरा बरा वाटला. काल खूप थांबत आलो, पण आज जरा फास्ट आलो. अजून पुढची जर्नी बाकी आहे. आज टोटल आपल्याला किती 34 किलोमीटर चालायचं आहे. तर सकाळी 19 किलोमीटर आहे आणि त्यानंतरला काहीतरी 13 किलोमीटर आहे असं आहे. हो प्रसाद दादा, सनस्क्रीन लावतोय भाऊ. आमचा काळा ना आला पाहिजे. काळा ना आला पाहिजे. ना तू काला आहे उसके सामने. अरे वा वा, काय गोरा वाटतं. अरे बापरे. ए विनू, तेरा घड़ी दिखा जरा. कोणसे बच्चे काढ आपके लिए. 8 वाजले, आमच्यात 7:45 झाले. 8:45 झाले. 1 घंटा आगे क्यों है? ये आगे चलता हूँ मैं. कभी का घड़ी वो बता ना. 2019 का है. 6 साल पुराना. गिफ्ट मिला था. कौन सी बच्ची दी थी? एक बच्चे ने मेरे को गिफ्ट दिया था, तुम पालकी जा रहे हो तो ये घड़ी पहन के जाओ. इसके लिए घड़ी पहना हूँ मैं. आज नाश्ते में क्या है? वड़ा पाव. तेरे लँग्वेज में बोल. वडा पाव. पुण्याचं काम करतोय वेणू लग्न लवकर होण्यासाठी. जर वेणूची होणारी बायको ही व्हिडिओ बघत असेल तर ती खूप लकी आहे. तर मित्रांनो, तुम्ही बोलत असाल की जुगल भाऊच्या ब्लॉगमध्ये मनीष कसा काय, तर हा जुगल भाऊचाच ब्लॉग आहे. तर भाऊ काल आपल्या संगती पूर्ण दिवस चालला, तर भाऊला पूर्ण दिवस कसा वाटला आपल्या संगती, तर भाऊला विचारूया आपण. तर मला खूप चांगला वाटला. मी ह्यांच्या नादानेच एकदम पागल झालो आहे. थोडे स्लो जातात पण खूप मजा येते त्यांच्यासोबत चालायला. हा सर्वात शेवटचा ग्रुप आहे पालखीमधला साईनाथ बॉईजचा. एकदम बोलतात ना, एकदम सर्वात लेट निघतात आणि सर्वात लेट पोचतात. पण आम्ही लोक एका जागी थांबलो ना. ट्रेलर ता पिक्चर अभी बाकी आहे. मी कालचा 1 दिवस चाललो आणि आजचा दिवस पण मला ह्यांच्यासोबतच जायला लागतं. कारण की माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही. मी लेट उठतो आणि हे लोक पाठी थांबलेले असतात. पण मजा येते त्यांच्यासोबत चालायला. आणि एकदा पिकअप पकडलं की एकदम फटफट चालतात. पण बाकी वेळेला जेव्हा हळू झाले ना, मग असं हळू पण एन्जॉय पूर्ण आहे. मी थकत नाही यांच्यासोबत. मी मेन गोष्ट आहे, थकायला लावत नाही. लोक आरामात रेस्ट करत जातात. आता इकडे 1 तास थांबलो बोलले. अजून पुढे एक दर्गा आहे, तिथे अजून अर्धा 1 तासाची फुरसत आहे आम्हाला. मजा आली फक्त. पण काढा. जय साईनाथ. बघा मस्त मूर्ती आहे एकदम. आता आम्ही आलो आहे आमच्या टेम्पोजवळ, जिकडे आपल्याला नाश्त्याची सोय केलेली आहे. हा आपला टेम्पो. अजून पाठी पब्लिक आहे. तुषार आहे फक्त. मी, तुषार आणि राहुल पुढे आला आणि बाकीचे ते बसल्याना. आपल्याला सोय आहे कसली, वडापावची. आज वडापाव आहे. वडापाव खाऊया आपण. नाश्त्याचा हॉल्ट. वडापाव सोबत चटणी कडकवाली. त्याची एक चटणी तर इकडे पास करावा लागणार तुम्हाला. आता इकडे शेवटचा हॉल्ट घेतला आम्ही लोकांनी. आता इथून
कंटिन्यू 10 किलोमीटर चालत जाऊ आणि स्पॉटवरती जाऊन डायरेक्ट आता व्हिडिओ बनवेन. तुम्ही बघू शकता आम्ही काय पोहोचत नाही. सांग जरा किती वाजता पोहोचणार काय? काय पोचायचं म्हणजे आता 2 वाजतील, 1:30-2 वाजतीलच. आता हे लोक झोपलेत बघताय तुम्ही. आता टाईमपास चाललाय. बाकी सगळे म्हणजे अख्खी पूर्ण पालखीच पोचली आहे. आम्हीच फक्त राहिलोय. आमच्याकडे दरवर्षी जबाबदारी असते. आमच्याकडे पाठून जी निशाणी असते ना ती आमच्याकडे असते. शेवटच असतो आमचा. जे पण इंजरी असते कोणाला म्हणजे चालताना त्रास होतो त्यांना आम्ही एकत्र घेऊन लाचला घेऊन तो आमचा साईबाबांचा तो एक हात आहे आमच्यावर की आम्ही सगळ्यांची सेवा करतो या गोष्टीचा. अरे इथे तो बोलतोय आणि बडबड करतोय सीमान हे आणि ते. मग घरीच करायचं ना सगळं. मी त्याच्या थोडी बोलते. काका बोले नंबर पाठवायला. डॉन म्हणतात डॉन. आणि आम्ही जे सकाळी 5:30ला निघालो होतो तिकडच्या रात्रीच्या हॉलवरून ते आता वाजलेत बघा 2 वाजलेत. 2 वाजता पोचलो आणि बाकीची पब्लिक पोचली ती सकाळी 10-10:30 वाजता. हा पॉली. आणि बाकीची पब्लिक जेवून झोपले आणि आम्ही आता पोचलो हॉलवरती 2 वाजता. हा चल येतो डायरेक्ट भेटू रात्रीच्या हॉलला. आणि आता पोचलोय. पॉली किती वाजता आलात तुम्ही इकडे? आम्ही इकडे 9:30ला आलेलो. 9:30 तुम्ही तर सेवेकरी आहे ना. तुम्ही आता बघा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चालू आहे लुडो चालू आहे. विशाल भाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बर्थडे आहे डेड बॉडी भाईचा आणि आज संध्याकाळी शेवभाजी शेव भात केलं दादा. किती वाजता आलात तुम्ही? 11 वाजता आलात. जेवण बिवण झाला? टाका निवांत बसलात. बघा तुम्ही बघताय यांचा जेवण वगैरे झाला. 11 वाजता आलेत आणि आपल्याला यायला 2 वाजलेत. हे बघा हे असे झोपलेत सगळे इकडे जेव्हा आम्ही लोकांनी एंट्री मारले. आता माझी जागा कुठे आहे ते मला बघायची आहे. माझी जागा इकडे आहे. माझी बॅग तिकडे ठेवलेली आहे आणि हे सर्व झोपले. सोन्या हे नाना झाले हम लोग अकेला छोड़ के भागे तुम लोग. हाँ क्यों भागे? दोघं पाहिले तुम्ही आमच्या ग्रुपवर. पुढे 12 2 घंटा पहिले आपण. चला आता आपण पण फ्रेश होऊन घेऊया. खाऊन पिऊन आता मोबाईल आणि गोप्रो चार्जिंगला लावतो आणि भेटूया डायरेक्ट संध्याकाळी निघताना. चला बाय बाय. बघा पालखी ठेवलेली आहे इकडे आपली. पालखी निघाली आता आपली. तर साईमय संध्याकाळ मित्रांनो. आता मी जातोय पालखीसोबत. हाय आता पालखी निघाली आपली. आपण पालखीसोबत जातोय. तर चला आता वाजले संध्याकाळचे 4:30 4:45 झालेत म्हणजे. आणि मी निघालो. कितना दिन हुआ? 4.5 दिवस झालेले आहे आणि आम्हाला खूप मजा येते इकडे. कधी निघणार तुम्ही आता इकडून? आता जेव्हा तो हऱ्या सिटी मारला आणि दिवा पालखी पण निघाली. हां चला आम्ही पालखीसोबत जातो आता. चलो दिनू दादा. तर चला आम्ही निघालो. तुम्ही जे सर्व काही व्लॉग्स बघतायत ना माझे ते तर माझा मस्तीचा पार्ट आहे. म्हणजे जे चालताना जी धमाल वगैरे होते ते. आणि बाकी आपण एक सेवेकरींचा पण एक व्लॉग बनवणार आहे. पालखीमध्ये आपल्या खूप शिस्त असते त्याचा पण एक व्लॉग निघणार आहे. आणि जे तुम्ही बघताय ते सर्व जी पालखीमध्ये पोरं चालतात नाही ती काय मस्ती मजा करतात. शेवटला अर्धी शेवटला असतात अर्धे असे पालखीसोबत असतात. तर ते मी दाखवतो ह्याच्यामधून की कसं धमाल वगैरे करतात ते. पण बाकी जे असतं सेवेकरी किंवा पालखीसोबत जे असतात ना ते पुढे असतात. ते मला दाखवायला भेटत नाही. पण मी पुढे आऱ्यासारखे शिटी मारणारे मागे राहतात. 2-3 दिवस पण आमच्या बरोबर म्हणा मामा होते ते पुढे असायचे. सांगतो. पण मी नंतर 2-3 दिवस ट्राय करीन की पालखीसोबतच राहायचं आणि जे काही असतं ना म्हणजे पालखीसोबत राहणाऱ्यांचा स्ट्रगल आणि एवढे सर्व पोरं सांभाळणं ते मी पुढे तुम्हाला ब्लॉग्समध्ये दाखवेन. तर तुम्ही बनून राहा. आता तर सध्या मी कंटिन्यू करतो आहे पालखीसोबत चालतो आहे. तुम्ही बघताय समोर आपली पालखी जाते. तर मी आजची संध्याकाळ पालखीसोबत असेल माझी. तर आमचे हर्ष परब यांचा आज वाढदिवस आहे. तर मी सर्वांकडून हर्षला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि साईबाबा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हर्ष. प्रयत्नांना साथ देऊ. ओके.
आता आम्ही पण पालखी घेतलेली खांद्यावरती, जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात. आता मी पुढेच आहे पालखीच्या इकडे. खूप धावते पालखी, थकायला होतो. खूप टायमानंतर पालखीसोबत चालतो आहे, नाही तर मी खूप मागेच असायचो. तर आता पालखीसोबत चालायला खूप मजा येते मला. कंटिन्यू चालतो आणि कंटिन्यू. आज तुम्ही घरी सांगून येतात आहे मी पालखीला जातो आहे, ऑफिसमध्ये सांगतात, कामामध्ये साहेबांना सांगतात, मॅडमला सांगतात मी पालखीला जातो आहे. पण तुम्ही पालखीकडे जात नाही आहे, तुम्ही मागे थांबतात आहे एन्जॉयसाठी. थोडं तुम्ही पालखीला पण टाईम द्या, दिवस 1-2 तास तरी पालखीला द्या. बाकी तुम्ही एन्जॉय पण करा. एन्जॉय पण केलं चांगलं वाटतं तुमच्यासाठी आणि पालखीसाठी पण आम्हाला पण वाटतं पालखी तुम्ही सांगते घेऊन चालले. बाकी सेवेकरी आहेत तर सेवा करायला. सेवा करायला आहे आपली सर्व, गाडीमध्ये सेवा करतात, पाणी देतात सर्वजण. हो, मग थोडा टाइम पालखीसाठी पण जरा काढा आहे. साधारण 2 तास तर काढले ना पालखीसाठी तर तुम्ही आरामात 2-4 किलोमीटर तुम्ही कापू शकता. बाकी जणांना आराम पण भेटेल आमचे बाकी जण आम्हाला. बरोबर. त्याच्यासाठी आज किती ग्रुप आहे? 16 ग्रुप आहे. 16 ग्रुपमध्ये काय 2-2 तास तर दिले ना, 2 तासामध्ये खूप कव्हर होतं आपल्यासाठी. आता उद्या आपला मोठा स्पॉट आहे सर्व, याच्यासाठी पोरं पाहिजे आपल्यासाठी. 2 तास तरी द्या तुमचे. थँक्यू, धन्यवाद. दे जरा कार्पेट हातात नाही भाई. साईराम. आता तर चाय नाश्त्याचा हॉल्ट घेतला आहे पालखीसोबत आम्ही आहे. तर आपण पालखी ठेवलेली आहे, चाय नाश्त्याचा हॉल्ट चालू आहे. बघा आता इथे खाली आहे ना, हे अंतर सतरंजी म्हणजे बसायला वगैरे जेवढे आपले पालखीचे पायी वारीवाले येतील ना त्यांच्यासाठी. फोटो तो भेज. हां भेजतो. तेव्हा तुम्ही पण पालखीमध्ये बाबांचे दर्शन करून घ्या. मी तुम्हाला दर्शन देतो. हे बाबांचे चरण पादुका. आता थोडं चाय नाश्ता करूया आणि मग थोडं मध्ये भेटूया. काय मग दरवर्षी पालखीसोबत असतं, ह्यावर्षी नाही तुम्ही, तुम्हाला मिस करतो मी. काय यावर्षी आहे ना जरा आमचं गावाला खूप जरा काम होतं इम्पॉर्टंट, त्याच्यामुळे जरा 2-3 दिवस आम्ही गावालाच होतो आणि येणार होतो. सो लग्न पण आहे 12-13ला, त्याच्यामुळे यावेळी जमलं नाही. शेवटच्या दिवशी जाऊ आम्ही सगळ्यांना, आमचे साई बंधू त्यांना भेटायला. तुम्ही आलात, मला तर आनंद आला कारण की मी तुम्हाला खूप मिस करत होतो सर्वांना. आपल्या पोरांना भेटणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांना जरा प्रोत्साहन करायचं. नवीन पोरं आपली साईनाथ गोविंद पथकातली गेलेली आहेत, त्यांना जरा सांगायचं कसं जायचं वगैरे जरा. आणि आपली बाकी जुनी पोरं पण आहेत, ते आहेत त्यांच्याबरोबर. टेन्शन नाही. तुम्ही आले तर घेऊन जाणार. बरोबर, बाबांचा बोलावा आला, आम्हाला तर आला. पुढच्या वर्षी तुम्ही पण याल. आम्ही आता ऑलमोस्ट पोचलो आहे स्पॉटवरती आणि इथं थोडं थांबलो आहे थोडा चाय नाश्ता करायला. पत्तू दादा वगैरे बसला आहे आणि आम्हाला हर्ष आज काय शेवभात खिलवणार आहे, तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. चला आपण आलो आता स्पॉटवरती. आज सर्वांच्या आधी पोचलो कारण की पालखीसोबत होतो आणि आता मी मोबाईल वगैरे सर्व चार्जिंग करून घेतो आणि थोड्या वेळामध्ये परत व्हिडिओला सुरुवात करतो. ही मोठी व्हिडिओ बनेल, म्हणजे रात्री पण सर्व दाखवतो काय काय होतोय ते. रोज दाखवत नाही पण आज दाखवतो मी. तर जसं तुम्ही बघितला तिकडे आता आरती चालू होती आणि महाप्रसाद बनतोय, म्हणजे आपला रोजचा जेवण असतो ना ते बनतोय. पण सध्या फॉर अ चेंज मी आणि आपला जो ग्रुप आहे ना ते थोडा हर्षचा बड्डे वगैरे आहे ना म्हणून थोडा जातो आपण. श्रीगरचा फेमस आहे शेवभात खायला, मी कधी खाल्लं ना पण बोललो लेट्स ट्राय काय आहे ते. बाकी चला पुढे व्हिडिओमध्ये बघा. आज ही थोडी रात्रीची पण व्हिडिओ बनवीन मी, रात्री काय करतो ते. बाकी दिवस बनवली नव्हती म्हणून. आता बघा हा स्पॉट आहे, तिकडे आपली आरती चालू आहे आणि त्या साईडला आपला जेवण बनतो आहे. आपण पुढे बघूया बाकी सर्व. आणि आलो आहे आपण हॉटेल साई कृपामध्ये. इकडचा बोलतात शेवभात, लय फेमस आहे. बघूया आता काय आहे ते शेवभात. हाय गाईज, आज आम्ही जेवायला आलो आहे. जेवायचं कारण आहे की हर्ष परवाचा बड्डे आहे, तर तरी छोटीशी पार्टी देत आलो.
हे इथे बग्गा ब्लॉगर आहे. तर बोल कोण कोण आहे सांग सर्व आता. आणि इकडे जेवायसाठी आहे ना गर्दी तुम्हाला दाखवतो किती झालं ते. हे समोर आहे तिघं बसले. पॉली सेवेकरी ती सेवा सोडून इकडे आलाय. मनीष, सोहम, जुगल, आदित्य, राहुल, बड्डे बॉय हर्ष, मंदार, मंदारच्या भावाचं नाव काय? राहुल, प्रथमेश, हर्ष, आयुष, विकी, जेरू, तुषार, सनी, प्रसाद आणि तो बोबला विनू. आज आम्ही इथे जेवायला आलो आहे. एक मोठं कारण आहे, हा मुलगा. तुम्हाला वाटत असेल हा पैसे सगळे देतोय, पण हा पैसे नाही देतोय. आम्ही आमच्या पैशाने येतोय, खातोय आणि जातोय. बघा तर आता बघा हे शेव भात मागवलेला. तर शेव भातच्या आगी आले शेव भाकरी. ही पण ट्राय करतो. आपल्या भावेश दादाला आवडते, तर बघूया कशी लागते. मी आता याचा टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला. आता बघूया शेव भाजी आणि शेव भाकरीची टेस्ट काय असते. कडक आहे, मस्त आहे मस्त. आता आमचा शेव भात आलेला आहे. भाकरी खाऊन झाली. आमच्या भावेश दादाच्या कृपेने आम्ही जे टेस्ट केला भाकरी आणि शेव कसा लागतं ते. आता आपण बघूया भात आणि शेव कसा लागतो. दाखव तुम्हाला. आता हे शेव आणि भात आहे. आता हे टेस्ट करायचं आपल्याला कसं लागतं ते. म्हणजे थोडा स्पायसी आहे मस्त, पण लिंबू पिळल्यावर जरा अजून चांगला वाटतं. थोडा वर्षात एकदा येतो ना, सुट्टा या हॉटेल आहे आमचा हॉल समोरच आहे, पण आम्ही त्याची टेस्ट घ्यायला वर्षात एकदा नक्की येतो इथे. आपला महाप्रसाद बनला आहे तिकडे, पण थोडी फॉर अ चेंज म्हणून आम्ही इकडे आलो. आणि स्पेशल ओकेजन म्हणजे आपल्या हरीश भाऊचा बड्डे आहे म्हणून. कशी टेस्ट आहे पहिले सोहम खातं. सोहम सांगेल कशी टेस्ट आहे ती त्याची. अर्धा करणार तू फुल खाणार आहे. बघा त्याला अजून म्हणजे अर्धा आणि हाताने खा ना कसं तुमच्या केक कापतोय. हॅपी बर्थडे टू यू. अरे अर्धा कर असा. अरे अर्धा ताटलीवर टाक रे. ऐसा अर्धा कर. खाणार आहे तू? फुल खाशी खाणार आहे? संपेल का? संपेल तुझ्याकडून. संपेल. मी ते बोलतोय संपणार. संपणार मग काय संपणार. एक मिनिट थांब, मला ऑर्डर देऊ. उदास झाले उदास. एवढा तिखट आहे ना, बाजूर स्पायसी आहे भाई. आग आग. कसं आहे तिखट आहे की नाही? कसा तिखट आहे की नाही? भरपूर तिखट आहे. भरपूर तिखट आहे. दिवस चौथा जुगल गायब होता, पण दिवस चौथा जेरू गायब झाला सकाळी. भाई क्यों गायब क्यों हुआ तू? अरे भाई पट्टे दुखती. पागल कुत्ते ने थोड़ी कहा था जो इन लोग के हाथ में पलटी मारा अपन ने. भाई तेरे लिए रुके थे और हम लोग. भाई ऐसे जो पहले ही काला और काला हो जाएगा. रात को मैं दिखेगा नहीं, फिर उसके अच्छा पहले निकल लिया. बिग बॉस से बाहर कब आएगा? अभी हो गया ना 10 बजे के बाद बाहर ही आते. भारी आता आहे ना. आम्ही आलो आता जेवण वगैरे परत स्पॉटवरती आपल्या. आणि स्पॉटवरती आता भजन चालू आहे. बोशाचा खास बोशा प्रेझेंट भजन चालू आहे. हे अर्धे झोपले तिकडे. भजन चालू आहे, मी दाखवतो तुम्हाला. तिकडून जेवून आलो, पण आपल्याला आता भेटले आपले आवडती खीर. आमच्या नानाची कृपा. नानाला बघितले आम्ही खाताना म्हणून परत आलो. अभी बना ना. अभी बोल ना, तू बोल ना. मी तू चालू रखो. बोल ना. बोल क्या ढूंढ रहा है भाई तू? आमच्या इकडे आम्ही ग्रोंग उडवलेला, तर तो ना हरवला आहे. त्याला आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा तुम्हाला दिसलं असेल 1 2 हे समोर बघा टॉर्च घेऊन फिरतायत मुलं. तो भेटत नाही आम्हाला. आम्ही शोधायचा प्रयत्न करतो आहे, आणि जसा भेटला तर आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये दाखवू. ठीक आहे चला. आम्ही आता शोधतोय. तुम्ही बघताय आम्ही ना टॉर्च लावून शोधतो. खूप कालोख आहे. म्हणजे तो 1500ला ड्रोन होता चायना, पण तो हरवला आता. आम्ही पुढच्या वर्षी 10,000 नाही 45,000 45,000वाला घेऊन येणार आहे. तेव्हा आम्ही पदावर असू. अध्यक्ष मी कसं. तुम्ही बघताय आमच्या वेणूला. वेणू आता ना त्याचा दिमाग लावून बॅटरीने शोधतोय.
आता बघूया विनूला भेटतोय काय ड्रोन. तर आमच्या पत्तू दादाने ना ड्रोन उडवलेला 1500वाला होता दिशांचा, तो अजून भेटला नाही, ते शोधतो आम्ही लोक. आता मी मोबाईल चार्जिंग लावलेला तोच घ्यायला आलो आहे आणि शोधणं कंटिन्यू ठेवूया. आता रात्रीचे 11 वाजलेत पण तो ड्रोन आपल्याला जोपर्यंत भेटत नाही आपण तोपर्यंत शांत बसणार नाही, म्हणून फुल अँड फायनल आपल्याला शोधायचाच आहे तो. ड्रोन घूमते हम लोग कसरा घाट पहुँच के अभी क्या लग इतना ड्रोन एक घंटे से घूम रहे, लेकिन ड्रोन कुछ मिला नहीं, फिर भी ट्राय हम लोग जा रहे सोने के लिए. आणि खूप प्रयत्न करून पण आम्हाला काय तो ड्रोन भेटला नाही आणि बंद केला आता शोधायचा, कारण की खूप लेट होतो आहे. सकाळी 4 वाजता निघायचं पण आहे कसाऱ्यासाठी, म्हणजे कसारा घाट चढायचं होतं सकाळी. आणि आता झोपूया आपण. मी थोडी व्हिडिओ माझी एडिट करीन त्यानंतर झोपीन आणि साई मग रात्र सर्वांना आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत बाय बाय, चला.